माहिती आहे का गे काय असतं? गे म्हणजे काय? नाही. LGBTQ काहीच नाही. असेक्शुअल, बाय, पॅन, LGBTQ बद्दल नाही. ट्रान्स वुमन आणि ट्रान्स मेन म्हणजे काय? मेन म्हणजे बी ऑनेस्ट मला फारशी काही इन्फॉर्मेशन नाही आहे या रिलेटेड. हे यार कट करते मला नाही माहिती. शाळेच्या पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात, पण काही गोष्टी अजूनही हरवल्यासारख्या वाटतात. समाजामध्ये LGBTQ कम्युनिटीची ओळख अजूनही स्पष्ट नाही. अनेक प्रश्न विचारले जातात, पण अनेक उत्तरं कधीच दिली जात नाही. हीच उत्तरं शोधण्यासाठी आहे अ रेनबो स्टोरी, जिथे भेटतील वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या संघर्षांचे आणि वेगवेगळ्या प्रवासांचे अनुभव. मी कोण आहे हे ठरवायचा हक्क मलाच आहे. आजच्या एपिसोडमध्ये भेटूया जोयाला, एक ट्रान्स महिलेला जिने तिच्या अस्तित्वासाठी लढा दिला. ही आहे खरी ओळख शोधण्याची गोष्ट. स्वागत आहे अ रेनबो स्टोरी मध्ये. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रेनबो स्टोरी या पॉडकास्ट सिरीज मध्ये. आणि आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आपल्याला भेटणार ते फार खास असणार आहे. तर आज आपल्यासोबत आहे जोयाताई. खरं तर आपण तिच्याकडून तिचा प्रवास कसा होता, तिचा संघर्ष कसा होता हे ऐकणार आहोत. ती एक ट्रान्स वुमन आहे हे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. तर आपण डायरेक्ट जोयाताईशी गप्पा मारूया. जोयाताई, तुझं खूप 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 स्वागत आहे आमच्या रेनबो स्टोरी या पॉडकास्ट सिरीज मध्ये. तर मला सांग, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय मला. मस्त, म्हणजे काहीतरी कधीतरी एक्सप्रेस करायला भेटतंय म्हणून छान वाटतंय. दिवस कसा गेला? छान गेला, नेहमी सारखाच कामामध्ये 8 तास. मला तुझ्याबद्दल थोडं काय सांगशील? तुझा थोडा परिचय दे ना. ऍक्च्युली मायसेल्फ जोया, मी एक ट्रान्स वुमन आहे. तसं म्हणजे मी रुरल एरियातून येते, एकदम गाव एरियामध्ये, म्हणजे पुण्यातच राहते मी. जुन्नर तालुका आहे माझा, जुन्नर मध्ये माझा जन्म झाला. आणि ऍट द टाइम ऑफ बर्थ की मी एक मुलगा म्हणूनच जन्माला आली. जसं की आपण म्हणजे माहित असेल सगळ्यांना तसंच की एक मुलगा म्हणून जन्माला आली, पण माझं मन मुलीचं होतं. व्हॉटेवर ते तसं नंतर ना मग थोडे पुढे जाऊन मी सर्जरीज वगैरे केल्यानंतर मी माझं आयुष्य जगायला सुरुवात केली आणि आता इथपर्यंत आहे. इन शॉर्ट हे असं. हा, तुला कधी समजलं पण तुझ्याबद्दल? म्हणजे एकदा एक पॉइंट आला असेल ना जेव्हा तुला समजलं की नाही मी मुलगी आहे ऍक्च्युअली, असं कधी समजलं? हा, मुलगी ऍक्च्युअली असा पॉइंट नव्हता आला. ऍक्च्युअली मला वाटत होतं की मी गे आहे म्हणून. पहिल्यांदा सुरुवातीला असं नव्हतं वाटत की मी मुलगी आहे. आणि पॉइंट यायचं म्हणजे की मी पहिल्यापासून मला जे माझे कामं होती किंवा रोजचं चालणं बोलणं वागणं हे सुरुवातच अशी होती की एक पर्टिक्युलर पॉइंट नाही येत की जेव्हा समजतं असं की मी एक सायन्स स्टुडंट होते. ऍक्च्युअली मी BSc ग्रॅज्युएट आहे. तर गावामध्ये शिकत असताना याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पहिली बात तर मी मुलगा म्हणून जगत होती. नंतर माझं जे आमच्या गावामध्ये गॅदरिंग वगैरे व्हायचे किंवा शाळेमध्ये गॅदरिंग वगैरे व्हायचे त्यावेळेस डान्स माझे मुलींचे असायचे किंवा सिंगिंग करणं मुलींसोबत समूह, जे आपण समूहगीत वगैरे सादर करतो तसं, किंवा घरात मम्मीला किचन मध्ये मदत करणं किंवा कपडे भांडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकडे कल जास्त होता. त्याच्यामुळे कुठेतरी हे समजत होतं आणि सायन्स स्टुडंट असल्या कारणाने हे समजत होतं की कुठेतरी वेगळं पण आहे. बट एक्झॅक्ट काय होतं हे मला SYTY नंतरच समजलं. त्याच्यामुळं असं एकदम नाही सांगता येणार की मला कुठल्या पॉइंटला कळलं किंवा कुठल्या इयरला कळलं, बट समजत गेलं हळूहळू. पण मग असं कधी झालं का, आता शाळा कॉलेज मधली मुलं जसं चिडवतात किंवा बुली करतात, तर असं कधी तुझ्यासोबत झालं? खूपदा असं खूपदा झालं माझ्यासोबत की ज्या वेळेस गॅदरिंग असायची किंवा शाळेत म्हणा किंवा गावामध्ये, आणि त्यावेळेस मी जेव्हा डान्स करायची, जो फिमेल लुक वेअर करायची, फिमेल लुक मध्ये जो डान्स करायची, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या की मला चिडवणं चालू व्हायचं की ते नकली केस काल कुठून लावली होती किंवा ते एकदम नाही का, म्हणजे ब्लाऊज मध्ये काय होतं, तू काय टाकलं होतंस, की इथपर्यंत या लेवलला पोरं चिडवायची बोलायची वगैरे. मग नेहमी सारखं माझी मम्मी हिटलर होती त्यावेळेस, ती माझी मम्मी दुसऱ्या दिवशी शाळेत येणार भांडणार, असं माझ्या मम्मीचा त्यावेळेस पासून सपोर्ट होता मला. मी एकंदरीत तुझा अप्रोच पाहते, तुझा अप्रोच खूप पॉझिटिव्ह आहे. पण मी जेव्हा हे ऐकते ना मला फार वाईट वाटतं, कारण मला जर असं कोणी बोललं असतं तर मला प्रचंड राग आला असता किंवा मी खूप डिस्टर्ब झाले असते. पण कदाचित तुझ्या आयुष्याची जर्नी अशी गेली असेल की तू आता हे एवढं, तर
खुश आहेस म्हणजे ठीक आहे, तू हे फनी वे मध्ये सांगतेस आणि मला फार अभिमान वाटतोय तुझा की तू कुठे मेंटली डिस्टर्ब नाही झाली. पण असं कधी झालंय का तुझ्यासोबत की तुला मेंटली गरज पडलीये की कुणीतरी पाहिजे, कुणाला तरी सांगितलं पाहिजे किंवा तू सायकॅट्रिस्टला भेटलीये असं? सायकॅट्रिस्टला तर म्हणजे त्यावेळेस तरी असं नव्हतं वाटत की जेव्हा मी एक मुलगा म्हणून जगत होते त्यावेळेस. बट मी म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि MSc फर्स्ट इयरला मी ऍडमिशन घेतलं. 3-4 महिने मी कंटिन्यू कॉलेज केलं आणि त्याच्यानंतर ना कुठेतरी थोडंसं डिस्टर्बन्स म्हणजे मग मेंटली मी थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागले की मी मतलब का करते हे सगळं. मी जर आहेच नाहीये, मी जो आहे ते मी नाही जगते, तर मी का जगते हे मला कुठेतरी प्रश्न पडायला लागले त्यावेळेस जेव्हा मी MSc ला होते त्यावेळेस. की का तू स्टडी का करतोयस, तू कॉलेजला का येतोयस, हे सगळे प्रश्न. आणि त्यावेळेस मला असं वाटायचं. ऍक्च्युली मी 12वी नंतरच माझ्या मम्मीला सांगायला सुरुवात केली होती की मम्मी मला काहीतरी वेगळं वाटतंय, मम्मी मला नाही वाटत आहे मुलांसारखं राहावं, मुलांसारखं हे. तर त्यावेळेसपासूनच माझ्या मम्मीला मी सांगितलं होतं. तर त्यावेळेस माझा फ्रेंड किंवा कोणाला तरी एक्सप्रेस करावं, कोणाला तरी सांगावं, हे सगळं माझी मम्मी होती. आणि मी तिला सांगायचे शाळेमध्ये काय झालं, कॉलेजमध्ये काय झालं, आज काय झालं, मम्मी मला असं वाटतंय तसं वाटतं, हे सगळं मी त्यावेळेस माझ्या मम्मीला एक्सप्रेस करायचे किंवा तिला सांगायचे सगळं. आता तू मम्मीचा विषय काढलास तर मला नेमकं सांगशील का की तू जेव्हा तुझ्या मम्मी पप्पांना सांगितलं तेव्हा त्यांच्या नेमक्या काय रिएक्शन्स होत्या? म्हणजे अच्छा, म्हणजे मम्मीला तर मी सांगितलं तर तिला काय असं वेगळं नाही वाटलं. तिला मी सांगतानाच असं सांगितलं की मम्मी ऑपरेशन होतं आणि मग ते ऑपरेशन करतात किंवा मेल टू फिमेल होतं, तिला सांगतानाच असं सांगितलं. आणि तिने आता आई आहे ती शेवटी, तर तिने असं हसण्यावारीच नेलं की हा आपण करू, मग असं आपण करू असं. पण जेव्हा मी माझ्या पप्पांना सांगताना एक पर्टिक्युलर दिवस निवडला होता, माझा म्हणजे वाढदिवस होता माझा. आणि वाढदिवसाच्या दिवशी मी असं ठरवलं होतं की माझ्या पप्पांना मी सांगेन. आणि त्या दिवशी सांगितलं होतं तर माझे पप्पा म्हणजे रागवलेले माझ्यावर की असं काही नसतं, मूर्ख आहे का तू. आणि मी त्यांना सांगताना असं नव्हतं सांगितलं की मी एक ट्रान्स वुमन वगैरे आहे किंवा मला स्वतःला एक वुमन. मी असं सांगितलेलं की मी हिजडा आहे वगैरे. आणि कारण त्यावेळेस प्रॉपर नॉलेज मला पण नव्हतं त्या गोष्टींचं आणि मला तेच माहिती होतं ऍक्च्युली. आणि मग माझे पप्पा खूप रागवलेले, असं कुठं असतं का. आणि मग त्यावेळेस त्या दिवशी पुरतं ते रागवलं होतं, असं नसतं, तू मूर्ख आहेस, तुला समजत नाही अजून, तुला अक्कल नाही, असं बोलून त्यांनी तो विषय तिथे स्टॉप केला होता. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुला. तू घरातला जन्माला येताना तू घरातला मोठा मुलगा होतीस, त्यामुळे आई वडिलांच्या तुझ्याकडून बऱ्याच काही अशा अपेक्षा असणार आहेत. त्यात तू हुशार, स्कॉलर, टॉपर, MSc केलंस तू. तर असं वाटतं का तुला की कधी कधी त्यांच्या अपेक्षा इनजस्टिस झालं किंवा काय झालं किंवा असं काय वाटतं का स्टील यू आर दॅट स्ट्रॉंग? म्हणजे तुला काय वाटतं ते सांग. ऍक्च्युली मी जे MSc कम्प्लीट नाही केली, MSc 4-5 महिने मी MSc कंटिन्यू केली, MSc फर्स्ट. आणि तिकडनं नंतर मी जेव्हा डिस्टर्ब झाली, ते एवढे मेंटली डिस्टर्ब झाले होते की मी घर आणि MSc ऍट अ टाइम सोडून दिली. कॉलेज पण सोडलं आणि 2-3 दिवसात मी घर पण सोडलं. त्यावेळेस मम्मीला लिटरली सांगितलेलं की मी घर सोडून चालली, मला शिकायचंही नाही आणि घरात राहायचंही नाही, असं जगायचंच नाही मुळात. आणि अपेक्षा आईवडिलांच्या असतातच पहिल्यांदा की आमची परिस्थिती खूप गरीब होती, तर त्यांना अपेक्षा होत्या की कुठेतरी चांगल्या पोझिशनला जाईल किंवा चांगली नोकरी करेल, जॉब करेल, पुढे दिवस चांगले येतील. आणि स्कॉलरही होते मी, म्हणजे हुशारही होती, तर छान वाटायचं. हा, बट मम्मीला फारसा फरक नाही पडला माझ्या ह्या बदलण्याने. ती अजूनही तेवढीच खुश आहे, जेवढी पहिले होती तेवढीच आताही खुश आहे. आणि पप्पा नाही बोलत माझ्यासोबत, त्याच्यामुळं त्यांचं मत कधी त्यांनी त्याच्यानंतर माझ्या पुढे मांडलंच नाही. पण कधी वाईट वाटतं का की पप्पा बोलत नाहीयेत किंवा काय असं? नाही, वाईट मला कधीच नाही वाटलं. मला असं वाटतं की हा प्रवास तुझा स्वतःला स्वीकारण्याचा, हे सगळं स्वीकारण्याचा खूप खूप मोठा असणार आहे. पण मला तुला हा प्रश्न विचारायचा की तुला नेमकं स्वतःला कधी वाटलं की ही जी मी आहे ना, ही मी आहे प्रॉपर, ही मीच आहे आता, असा क्षण कधी आला तुझ्या आयुष्यात? अच्छा, ऍक्च्युली मला थोडी थोडी ते जेव्हा मी घरात किंवा शाळेमध्ये जेव्हा साडी घालून डान्स करायचे, तर त्यावेळेस मला वाटायचं की मी म्हणजे एक पुरुष आयुष्य मी वर्षभर जगायचे, पुरुषाचं आयुष्य, एका मुलाचं आयुष्य. आणि त्या 5 मिनिटाच्या डान्समध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या त्या 15 मिनिटाच्या ड्रेपरीच्या सेशन मध्ये मी त्यावेळेस फिमेल बनून जायचे. आणि त्यावेळेस मला खूप छान वाटायचं. आणि मला त्यावेळेस असं वाटायचं की नाही, हेच आयुष्य जर मला म्हणजे
संपूर्ण दिवस रात्र किंवा 12 तास किंवा आयुष्यभर मला जर असा लुक भेटत तर मी किती आनंदी राहीन. त्यावर तो 1 तास, तो 15 मिनिटं, तर अर्धा तास माझ्यासाठी खूप आनंदी असायचा, खूप. आणि त्याच्यानंतर ना मी एक भारुड माहिती असेल, भारुड तुम्हाला, भारुड मराठी संस्कृतीमध्ये जे लोककला आहे ती, ज्याच्यामध्ये एक पुरुष स्त्रीचा वेश धारण करून नृत्य करतात किंवा ट्रान्स समाजाचे किंवा किन्नर समाजाचे लोक त्याच्यामध्ये परफॉर्मन्स करतात. तिकडे मी कॉन्टॅक्ट करून एकदा शो साठी गेली होती. त्यावेळेस मला वाटलं की हा, हीच आहे मी आणि आता मी अशीच राहणार. मला फार छान वाटतंय, कारण कसं असतं, आपण एका कायम दबावाखाली जगत असतो की मी हे, आणि तुझा तो 5 मिनिटाचा आनंद कदाचित मला कळणार नाही, पण तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो नक्कीच आम्ही समजू शकतो. 5 मिनिटाचा म्हणजे दबाव म्हणजे की लिटरली ज्या वर्षीपर्यंत मी ऍज अ बॉय म्हणून जगत होते त्या वर्षीपर्यंत मला समोरून एखादा व्यक्ती जरी आला तरी स्वतःला पहिले सांगायला लागायचं मला की तू मुलगा आहेस. भले सगळ्यांसाठी मी मुलगाच होती, पण मला स्वतःला अंतर्मनातून सांगायला की तू मुलगा आहेस, आता तुला मुलासारखं वागायचं, तुझे हात प्रॉपर मुलासारखेच हल्ले पाहिजेत किंवा तुझी चाल प्रॉपर मुलासारखीच दिसली पाहिजे. शाळेत जाताना तू मुलासारखं चालायचं. बर्डन समाजाचं कमी, बट स्वतःच्या त्या लिंगभेदाचं जास्त होतं. मला तुला हे विचारायचं की तुझ्यासाठी स्त्रीत्व म्हणजे काय नेमकं? अच्छा, स्त्रीत्व, आता पहिली गोष्ट तर तुम्ही एक लेडीज आहात, स्त्री आहात, मी तुम्हाला विचारेल स्त्रीत्व म्हणजे काय. नाही, माझ्यासाठी हा फार गंभीर प्रश्न आहे, पण माझ्यासाठी स्त्रीत्व म्हणजे मातृत्व आहे. कारण मी त्या फेज मध्ये नाहीये, पण माझ्यासाठी मातृत्व आहे. कारण मी माझ्या आईला बघते, माझ्या आजीला पाहिलंय, तर मला ते जे प्रेम दिसतं ना, ते त्या स्त्रीत्वात आहे आणि माझ्यात पण आहे. म्हणजे मला जेव्हा आता माझं मांजर आहे, एक डॉग आहे, तर मला ते प्रेम दिसतं, मला ते जाणवतं. तर मला तुझ्याकडून ऐकायचं की स्त्रीत्व म्हणजे तुझ्यासाठी पहिल्यांदा म्हणजे की किन्नर समाजाच्या लोकांना किंवा ट्रान्स असेल किंवा मेल टू फिमेल जे ट्रान्झॅक्शन करतात की त्यांच्यासाठी स्त्रीत्व म्हणजे साडी घालणं, स्त्रीसारखं दिसणं, हे प्रायोरिटी गोष्ट आहे की हे पहिल्यांदा येतं की याला स्त्रीत्व. कारण का एखादी मुलगी जन्मते किंवा एखादी लेडी जेव्हा जन्म घेते तेव्हापासनं मरेपर्यंत ती एक स्त्री म्हणून जगते, बरोबर. तिला लेडी सारखे कपडे घातले जातात, लेडी सारखं तिचा मेकअप असतो, तिची हेअरस्टाईल लेडी सारखी असते आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींची वाट पाहावी लागते कुठेतरी जाऊन. जे नॅचरल स्त्रीत्व असतं ते खूप वेगळं आहे आणि आमचं स्त्रीत्व हे आम्हाला विकत घ्यायला लागतं. जसं की आमचे सर्जरीज आहेत, आम्हाला याची खूप मोठी किंमत मोजवायला लागते ह्या स्त्रीत्वाची. म्हणजे ही साडी घालण्यापर्यंत किंवा हे साडी घालण्याचं जे स्त्रीत्व आहे, एक साडी घालून आम्ही जेव्हा स्त्री दिसतो त्याच्यासाठी आम्हाला फॅमिली सोडायला लागते, स्वतःची इज्जत सोडायला लागते, फॅमिलीची इज्जत असते. त्याच्यानंतर ना एवढे लाख लाख रुपयांचे ऑपरेशन आहेत, आम्हाला प्रत्येक गोष्ट अशी विकत भेटते आणि त्याच्यानंतर ना आम्हाला भेटतो फक्त अपमान. आम्हाला स्टील लास्ट कोणी स्त्री बोलत नाही, एक ट्रान्सच बोलतात किंवा इजडच बोलतात. आम्हाला एवढं सगळं करूनही शेवटपर्यंत कोणी स्त्री बोलत नाही. त्याच्यामुळे स्त्रीत्वाची व्याख्या माझ्यासाठी हीच आहे, एक साडी घालून फिरणं. मातृत्वाची गोष्ट तुम्ही जशी बोललात तशी, तर आमच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे, तर मातृत्व आमच्या तिथं पण आहे. बट ममता मातृत्व हे स्त्रीमध्ये पण असतं, पुरुषामध्ये पण. पुरुष पण मातृत्वाने प्रेम करू शकतो आपल्या पुरुषा बालकाला. बट म्हणून माझ्यासाठी स्त्रीत्व म्हणजे की साडी घालणं किंवा स्त्रीसारखं दिसणं हे एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या किन्नरला ती व्याख्या असू शकते की त्याला स्त्रीसारखं दिसणं हे स्त्रीत्व आहे. आता आपण एवढ्या वेळ सर्जरीज बद्दल बोलत होतो, तर मला थोडं सांगशील का की कशा प्रकारच्या सर्जरीज असतात किंवा काय सर्जरीज असतात? अच्छा, आपण मेल टू फिमेल किंवा म्हणजे ट्रान्सजेंडर मध्ये 3 प्रकार येतात. तर मी पर्टिक्युलर स्वतःबद्दलच सांगते, आय एम अ ट्रान्स वुमन. तर फक्त ट्रान्स वुमनचं म्हणायला जाल तर आम्ही बायोलॉजिकल मेल असतो किंवा जन्मजात आम्हाला जे लिंग असतं ते पुरुषाचं असतं किंवा आमची जी बॉडी शरीर रचना असते ती पुरुषाची असते. त्याच्यानंतर कुठेतरी पर्टिक्युलर एज नंतर हार्मोन्स थेरपी आम्हाला जी HRT असते ती स्टार्टअप करावी लागते. त्याच्यानंतर आमची हार्मोन लेवल जी आमच्या बॉडीमधले फिमेल हार्मोन आहेत ते कुठेतरी लेवलला टाईप करून त्याच्यानंतर मग आम्हाला टॉप सर्जरी असेल, म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांटेशन असेल किंवा वजायनोप्लास्टी ज्याला आपण SRS म्हणतो, या सर्जरी परफॉर्म कराव्या लागतात.
त्याच्यानंतर ना पूर्ण आयुष्यभर आम्हाला ते हार्मोन्स इनटेक करावे लागतात की ज्याच्यामुळे आमचा हार्मोनल बॅलन्स किंवा बॉडीचा बॅलन्स हा व्यवस्थित राहील. तर त्या 2 मोस्ट ऑफ सर्जरी येतात मेल टू फिमेल मध्ये. आणि एक व्हॉइस सर्जरी, व्हॉइस फेमिनायझेशन, ते रेअर कोणीतरीच म्हणजे रेअर करतात, मोस्ट ऑफ नाही करत. आणि ह्या सगळ्यासाठी नेमका खर्च किती येतो? व्हॉइस फेमिनायझेशन 1-1.5 लाखापर्यंत जाते. जशी टॉप सर्जरी ब्रेस्ट इम्प्लांटेशन पण आपण पाहाल तर 90,000पासून आहे. सिलिकॉन इम्प्लांटेशन असेल किंवा जेलिकॉन इम्प्लांटेशन असेल त्याला खूप 1.5 लाख 2 लाख पर्यंत ते, आणि SRS पण 5 लाख 6 लाख पर्यंत. म्हणजे मोस्ट ऑफ पूर्ण आम्हाला एक फिमेलचं शरीर मिळवायचं असेल तर 8-9-10 लाखापर्यंत खर्च होऊन जातो असा. एवढं सगळं करून समाजाची वागणूक भेटते तुला, ते खूप महत्वाचं. एवढं सगळं करून पण आम्हाला स्त्री कोणी म्हणत पण नाही. अशी वागणूक देणाऱ्या लोकांना नेमकं तू काय सांगू पाहतेस? म्हणजे तुला काय सांगावं असं वाटतं जी लोक अशी वागणूक माझ्या देतात? पॉइंट ऑफ व्ह्यू ने पाहाल तर ते लोक 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 नाहीच आहेत माझ्यासाठी. मुळात मी त्यांचा विचारच करत नाही. मी हे जगते, मी स्वतःसाठी जगते. जिथे मी माझ्या वडील माझ्याबद्दल काय विचार करतात मी त्याचा कधी विचार नाही केला, तर मी त्या लोकांचा पण नाही विचार करत की जे मला नावं ठेवतात, की जे पाठीमागून मला काहीतरी बोलणार आहेत. मला याच्यासाठी मी विचार केलाच नाहीये. मी स्वतःच्या जन्मदात्या बापाला कधी हा प्रश्न नाही विचारला की पप्पा तुम्हाला काय वाटतंय. कारण का मी आज वाट पाहते, मला आजही इच्छा आहे की त्यांनी मला ऍक्सेप्ट करावं, त्यांनी माझ्याशी बोलावं, जशी मम्मी बोलते तसे पप्पांनीही बोलावं. बट मी त्यांना फोर्स नाही करू शकत ह्या गोष्टीसाठी, आणि मी त्यांना त्रासही नाही देते की तुम्ही मला घरात घ्या, तुम्ही माझ्याशी बोला, तुम्ही मला मदत करा, नाही. आणि मला अशा लोकांना हेच सांगायचंय की प्रत्येकाचे दिवस येतात. कालपर्यंत आमची लोक फक्त सिग्नलला होती, कुठेतरी प्रॉस्टिट्यूशन मध्ये होते. आता आमची लोक जॉबला लागली, कुठे आता गव्हर्नमेंट मध्ये जागा निघायला लागली, सगळीकडे आता वॅकन्सी भेटते. आज प्राऊडली मी सांगते स्वतःबद्दल की मी कॉर्पोरेशनला काम केलंय. मी कधी आज माझ्यावर अशी वेळ कधी आली नाही की मी सिग्नलला उभी राहिली की मी टाळी वाजून मागितले. त्याच्यामुळे दिवस सगळ्यांचे सारखे नसतात, बदलत चालले. आज न उद्या आमच्या लोकांचेही बदलतील. मला त्या लोकांना काहीच नाही सांगायचं, त्यांनी फक्त पाहत राहा, जे चांगलंय ते दिसेल बस. तर ताई मला तुला हा प्रश्न विचारायचा की असे काही गैरसमज आहेत हिजरा कम्युनिटी बद्दल, म्हणजे तू दूर करू पाहतेस किंवा तुला असं वाटतं की हे लोकांनी ह्या नजरेने नाही बघितलं पाहिजे? अच्छा, ऍक्च्युअली गैरसमज आपण जसं म्हणतो की म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून ते गैरसमज आहेत. पहिली गोष्ट मी हे सांगू शकते की ते आमच्यासाठी गैरसमज नाहीयेत, समोरच्याला वाटतात ते गैरसमज आहेत. आणि गैरसमज म्हणजे भरपूर सारे आहेत की हे लोक पैसेच मागतात आणि मग हे लोक काम का नाही करत, किंवा XYZ की हे लोक म्हणजे पुरुषासून साडी का घालतात, मग त्यांनी पुरुषाची जिंदगी जगली पाहिजे, मग जर देवाने त्यांना पुरुष बनवलं तर मग त्यांना स्त्री का बनायचंय. हे खूप सारे प्रश्न पण पडतात. आणि जे लोकांसाठी गैरसमज पण आहेत की पुरुषासून साडी घालतो म्हणजे हा गैरसमज झाला, का घालतो हा प्रश्न झाला. बट लोक त्याच्या मागचं उत्तर नाही सापडत आहे किंवा तो गैरसमज दूर करायचा प्रयत्न नाही करत की का मागतात. आपण बघतो की सिग्नलला आपल्याला मोस्ट ऑफ हिजडे दिसतात किंवा ट्रेनमध्ये आपल्याला लोक दिसतात आमचे, आणि मग आपण जातो की पटकन की नको बाबा माझ्यापाशी येऊन उभं राहील म्हणून साठी आपण आधीच 10 रुपये 5 रुपये काढून ठेवतो की नको पटकन देऊन पटकन तो गेला पाहिजे. बट काही लोक असे आहेत की थांबून त्यांना उलट प्रश्न बोलणार की कामधंदे करा किंवा आता कामं भेटतायत कामं करा. बट त्यांना हे नाही विचारलं की तू का मागतोयस काम, तुझं एज्युकेशन काय आहे, कुठून आलायस, खाल्ले का पिल्ले का. मी म्हणेन तुम्ही भलेही सजेशन करू नका पण तुम्ही वाईट बोलू नका त्यांना. आणि हे गैरसमज नाहीयेत, आमच्या लोकांना कामं नाहीयेत. सगळ्यात पहिली गोष्ट, घर ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस त्याच्याकडे पुरुषाचे डॉक्युमेंट्स असतात, बरोबर. त्याच्यानंतर ना आफ्टर सर्जरीज, सर्जरी म्हणण्यापेक्षा साडी घातल्यावर आमच्या दृष्टीने आम्ही स्त्री झालो. लोकांना वाटते सर्जरी झाल्यावर झालो, ठीक आहे ती गोष्ट वेगळी झाली. मेडिकल दृष्ट्या की जेव्हा सर्जरी होतो तेव्हा आम्ही स्त्री होऊन जातो. बट जेव्हा आम्ही साडी घालतो तेव्हा आमच्यासाठी आम्ही स्त्री होतो. आणि त्यावेळेस आम्हाला स्त्रीचे डॉक्युमेंट्स कोण देणार. रदर दॅन आम्हाला एक साधा आधार कार्ड सुद्धा स्त्रीचं त्यावेळेस भेटायचं का, नाही भेटायचं. आम्हाला एक गव्हर्नमेंटची आयडेंटिटी म्हणून दाखवण्यासाठी काहीच नव्हतं की आम्ही एक वुमन आहे किंवा एक स्त्री आहे म्हणण्यापेक्षा की आम्ही एक हिजडा आहे हे दाखवण्यासाठी पण आमच्याकडे काही नव्हतं, की आम्ही एक ट्रान्सजेंडर हे दाखवण्यासाठी पण काही नव्हतं. त्या व्यक्तीने कसं काम करायचं आणि कुठल्या बेसवर काम करायचं, काय म्हणून काम करायचं. आजकाल वॉचमनिंग करायला किंवा हाऊसकीपिंग करायला पण 10th पास एज्युकेशन लागतं आणि त्या पासिंग सर्टिफिकेट कोणाकडे असतं.
मग ती मजबुरी असते किंवा ते असतं की लोक काम नाही करत आणि भीक मागतात, तर त्याच्या मागचं कारण ते असतं. त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसतं, त्यांच्याकडे प्रॉपर एज्युकेशन नसतं, आणि त्यामुळे त्या लोकांना, कोणाला वाटतंय का भीक मागावं, जाऊन टाळ्या वाजावं, लावजी भैया देवजी भैया 10 रुपये केले, कोणाला वाटतं भीक मागावं? सगळे प्रॉपर मुलगा म्हणून जगलेले असतात, आणि तो मुलगा म्हणून जगणं त्यांचं आयुष्य त्यांना माहिती असतं. एखाद्या पुढं भीक मागायची जर गोष्ट असती तर त्यांनी आईबापांपुढेच मागितली असती भीक, पण जी भेटत नाहीये, प्रेमाची भीक तिथं भेटली नाही म्हणून साठी रस्त्यावर रुपयाची भीक मागून आमचे लोक दिवस काढतात. आज मी इथं बसून 2 शब्द सांगते, मला वाटते मी म्हणते लेक्चर ठोकते, पण तिथं माझ्या बहिणी आता सुद्धा उभ्या असतील वाट पाहत की कोणतरी 200 रुपये हातात देईल, कोणतरी 100 रुपये हातात देईल, का आता पोट भरायचंय. लाखोंच्या सर्जरी करायच्यात. त्या लोकांना ते गैरसमज वाटतात की लोक टाइमपास साठी साड्या घालतात, पैसे कमवण्यासाठी घालतात. इज्जत विकून कोणाला पैसा नाही भेटत, आणि कोणाला ते नको पण असतं. कुठल्याच माणसाला नको असतं. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर. तू जे बोलली की कुणाला वाटतं भीक मागूया, ऑफकोर्स कुणाला कोणालाच वाटत नाही. नसणार आहे, आणि कुणी स्वइच्छेने नक्कीच भीक नसेल मागत. ताई, मला तुला हा प्रश्न विचारायचा, किंवा समाजाला किंवा लोकांना तुला नेमकं काय सांगायचं? लोकांना म्हणजे समाज, माझ्या दृष्टीने आपण जिथं जन्म घेतो तोच आपला समाज, तिथूनच सुरुवात होते आपली. मोस्ट ऑफ ट्रान्सजेंडरचं मी पाहिले, ट्रान्सजेंडरचं मी पाहिले, म्हणजे नॉट पर्टिक्युलर ट्रान्सवुमन, ते ट्रान्समेन असतील किंवा इंटरसेक्स असतील, की आई खूप पॉझिटिव्ह असते किंवा आई सपोर्ट करते आणि वडील सपोर्ट करत नाही. तो आय थिंक पुरुषी युग असावा माझ्या दृष्टिकोनातून. बट मला असं वाटतं की समाजामध्ये आपल्या मुलाला आपण जर अस्तित्व दिलं किंवा आपल्या मुलाला आपण जर ऍक्सेप्ट केलं, पहिला आपल्या कुटुंबाने जर ऍक्सेप्ट केलं ना, तर बाकी समाजासोबत लढायची ताकद डबलीने होते. आणि जर तुम्ही तुमच्या मुलाला कुटुंबात, घरात जर ऍक्सेप्ट केलं ना, तर तो दुसऱ्यांच्या दारात जाणार नाही ऍक्च्युली भीक मागण्यासाठी. कारण का त्यावेळेस त्याला स्वतःचं अस्तित्व असणार आहे, स्वतःचे आई वडील असणार आहेत, स्वतःचं डॉक्युमेंट, स्वतःचा आधार, सगळं स्वतःच असणार आहे. त्याच्यामुळे त्याला हा स्ट्रगल खूप कमी होईल. तर मला असं वाटतं की समाजामध्ये जे पण पॅरेंट्स असतील किंवा जे पण ट्रान्सजेंडर लोकांचे पॅरेंट्स असतील किंवा ज्यांना माहित नसेल आपल्या मुलाबद्दल, त्यांनी प्लीज आपल्या मुलाबद्दल आधी समजून घ्या. जग काय आहे, उगाच बाहेर जाऊन 4 टाळ्या मारून भीक मागण्यापेक्षा स्वतः त्याला शिकवा आणि स्वतःच्या पायावर उभं करा. माझ्यासारखं त्याचं एज्युकेशन तरी व्हायला जाणार नाही ऍटलिस्ट. कारण किन्नर, हिजडा किंवा एखादा ट्रान्स हा कोणाच्या ट्रान्सच्या पोटाला जन्माला येत नाही. हिजडे के पेट में हिजडा नाही जन्मता. कारण का आम्ही नपुंसकलिंगी आहोत, आम्हाला पोरं होत नाही. तुमच्यासारखे जे स्वतःला स्ट्रेट लोक बोलतात ना की आम्ही स्ट्रेट आहोत, सो कॉल्ड स्ट्रेट, त्या लोकांच्या पोटालाच ट्रान्स जन्माला येतात. आणि उद्याही तेच होणार आहे आणि इथून मागेही तेच झाले. हिजड्याच्या पोटाला हिजडा नाही येत, स्ट्रेट लोकांच्या पोटालाच हिजडा येतो, स्ट्रेट लोकांच्या पोटालाच ट्रान्समेन येतो, इंटरसेक्स येतो. तर हे तुमच्याच पोटाला येणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आज ना उद्या कुठेतरी ह्या सगळ्या लोकांची सुरुवात किंवा ह्या सगळ्या कम्युनिटीची किंवा ह्या सगळ्या जे ट्रान्स जो पर्टिक्युलर भाग आहे याची सुरुवात आपल्यातूनच होणार आहे कुठेतरी. मग त्याची वाट कुठे दाखवायची, एक भीक मागायकडे की शिक्षणाकडे, स्वतःच्या स्वकमाईकडे दाखवायची, हे त्याच्या आई वडिलांनीच मला वाटतं ठरवावं. उद्या जाऊन तुमचं नाक, तुम्हाला वाटतं की आमचा पोरगा आमचं नाक काटेल किंवा आमची पोरगी आमचं नाक काटेल, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं नाक किती सरळ ठेवताय, तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला किती सरळ ठेवताय, आणि कुठेपर्यंत तुम्ही इज्जत देताय. तुम्ही इज्जत दिली तर ऑब्व्हियसली जग त्याला इज्जत देणार. आणि एखाद्या मुलाला, एखाद्या ट्रान्सला, हिजड्याला ज्यावेळेस आईबाप इज्जत देतात ना, त्यावेळेस त्याला समाजाची गरज पडत नाही की लोकांनी मला काय म्हणा. तो स्वाभिमानाने सांगू शकतो मी माझ्या घरात जाते, उठते, बसते, बोलते. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि हे खूप काहीतरी, म्हणजे एक प्रॉपर्टी आपण जी म्हणतो ना, आमच्या लोकांसाठी आमची प्रॉपर्टी म्हणजे आमचे आईबाप आहे फक्त. किती घर आहे, किती तोळा सोने, त्याला कोणी विचारत नाही. तुझे घरवाले बोलते ए बहन तेरे फॅमिली वाले तेरे से बात करते क्या, तेरे माँ बाप बात करते का, हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि ते क्वचित एखाद्याच्या नशिबाला भेटतं, क्वचित. तर मला समाजात एवढंच सांगायचंय फक्त की तुमच्या पोटाला, तुमच्या नशिबाला असं जर कोणी आलं तर प्लीज त्याला घराच्या बाहेर काढून दुसऱ्याच्या दारात उभं करून नका. तुम्ही ते आले तसं ऍक्सेप्ट करून पुढे जा बस.
छान अशा गोडुल्या नोटवर हे कॉन्व्हर्सेशन एंड करूयात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ह्याच्यातून अनुभवली ती गोष्ट आहे की माणूस म्हणून जगणं फार गरजेचं आहे. आपण माणूस म्हणून सगळं बघणं गरजेचं आहे. आणि माणूस म्हणून ज्या सगळ्या भावना आहेत ना, त्या सगळ्या भावना प्रत्येकाला असतात, जसं तिला आहेत, जसं मला आहेत. आणि ह्याच नोटवर आपण हा पॉडकास्ट एंड करू. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.